नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे सोमवारी विधान परिषदेच्या ज्या 10 जागांसाठी निवडणूक व्हायची आहे त्यासाठी एकूण 13 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी दोघांनी माघार घेतलेली आहे. त्यापैकी अर्थातच एक मला वाटतं राष्ट्रवादीचे कोणतरी शिवाजीराव गर्जे म्हणून उभे होते आणि ते डमी उमेदवारच होते. म्हणजे अचानक काहीतरी अर्जामध्ये दोष निघाला आणि जावं लागलं तर राष्ट्रवादीचा पर्यायी उमेदवार उभा असावा म्हणून त्यांना ठेवलं होतं, त्याला डमी म्हणतात. पण बाकीचे जे 12 उमेदवार होते त्या 12 पैकी आणखीन एक जे भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत होते त्यांनी माघार घेतली आणि त्यामुळे आता 10 जागांसाठी 11 उमेदवार अशी परिस्थिती आहे. पर्यायाने निवडणूक किंवा मतदान अपरिहार्य झालेलं आहे. शक्यतो प्रत्येक पक्षाचा जो अंदाज असतो त्यानुसार ह्या निवडणुका लढवल्या जातात आणि फार अटीतटीची परिस्थिती येऊ दिली जात नाहीत. पण राज्यसभा निवडणूक काल परवाच संपली आणि त्यामध्ये ज्या प्रकारे अटीतटीची लढत देऊन भाजपने 3री जागा खेचून आणली त्यामुळे आता या विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीला महत्त्व आलेलं आहे. आणि त्याचं कारणही उघड आहे. कारण असं आहे की राज्यसभेच्या मतदानात निदान जे आमदार मतदान करतात त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रतोदाला आपण कोणाला मत दिलं हे दाखवण्याचं बंधन आहे किंवा ते त्या अर्थाने गोपनीय मतदान नाही. पण विधान परिषदेसाठी तेच आमदार परत मतदान करणार असले तरी त्यांचं मत गोपनीय आहे. त्यांनी कोणाला मतदान केलं आहे हे बघायची मागणी कोणी करू शकत नाही आणि तशी मागणी केली तरी ती बेकायदा किंवा आचारसंहितेचा भंग ठरतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे विधान परिषदेच्या 10 जागा निवडायचं जे मतदान आहे हे मतदान हे गोपनीय मतदान आहे, गुप्त मतदान आहे. आणि नेमका तोच आधार भाजपचे नेते किंवा विरोधी नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लढतीसाठी घेतलेला आहे. आपण जे 5 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत याविषयी खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांनी जे वाक्य उच्चारलेलं आहे ते अतिशय गंभीरपणे लक्षात घेण्यासारखं आहे. राज्यसभेच्या वेळेला देखील त्यांनी तेच म्हटलं होतं पण त्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिलं नाही. आणि आत्तासुद्धा परत एकदा 10 पैकी 5 जागा लढवताना आणि आपल्याकडे फक्त 4 आमदार निवडून आणण्याची क्षमता असताना 5वा उमेदवार लढवण्याचा जो हट्ट आहे फडणवीसांनी केलेला तेव्हा त्यांनी उच्चारलेलं वाक्य कोणी गंभीरपणे घेतलेलं दिसत नाही. त्याही वेळेला फडणवीस म्हणाले होते किंवा निकालानंतर आणि आजही ते तेच म्हणत आहेत. राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या वेळेला फडणवीस काय सांगत आहेत की सत्ताधारी आघाडीच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे, अस्वस्थता आहे, त्यांना आपला राग व्यक्त करायचा आहे आणि त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी संधी म्हणूनच आपण 5वा उमेदवार उभा केला आहे असं फडणवीस उघडपणे सांगतायत. याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. जर तुम्ही राज्यसभेसाठी मतदान होताना मतपत्रिका बघू शकत होता तरीही गफलत होऊन गेलेली आहे आणि इथे तर मतपत्रिका तुम्ही बघू शकत नाही आहात. आणि हेच तर महाविकास आघाडीचं मित्रांनो गेल्या 2.5 वर्षातलं दुखणं राहिलेलं आहे. ज्या आमदारांची संख्या दाखवून 3 पक्षांच्या आमदारांची बेरीज इतकी आहे, त्याखेरीज छोटे पक्ष इतके आहेत, अपक्ष अमुक अमुक आहेत, त्या सगळ्यांची बेरीज 169 होते असं सांगून जी सत्ता बळकावून महाविकास आघाडी बसलेली आहे किंवा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नित्यनेमाने ज्या डरकाळ्या फोडत असतात एकूण त्या 170 आमदारांच्या
त्या 170 आमदारांचा आपल्याला खात्रीपूर्वक पाठिंबा आहे, यावर याच लोकांचा विश्वास नाही आहे. प्रामुख्याने शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा आपल्यालाच पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर विश्वास नाही आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी मतदानाची वेळ येते तेव्हा तेव्हा त्यापासून पळणं एवढंच काम 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलेलं आहे. आणि नेमकं आज परत एकदा फडणवीसांनी त्याच दुखण्यावर बोट ठेवलेलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे, अस्वस्थता आहे, आपल्या सरकारविषयी मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी आहे आणि ती व्यक्त करण्याची संधी याचा अर्थ सरकार विरोधी मतदान करण्याची संधी. अर्थात या विरोधी मतदानाने सरकार अल्पमतात गेलं आणि सरकार कोसळलं असं होणार नाही, पण ती संधी म्हणूनच आम्ही ज्यांना बंड करायचं आहे ना, तुम्हाला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा कारभार करतात, ज्या प्रकारे ते आमदारांशी किंवा आपल्याच पाठीराख्यांशी वागतात, त्यावर तुमचा राग आहे ना, मग त्यांना धडा शिकवा. आणि त्यांना धडा कसा शिकवणार, तर आमचा प्रसाद लाड नावाचा 5वा उमेदवार उभा आहे, त्याला तुम्ही मतं देऊ शकता. जे मत गुप्त आहे, कोणी दिलं याचा देखील थांगपत्ता मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचा थांगपत्ता लागणार नाही, असंच एक प्रकारे फडणवीस सांगतायत. पण हा विषय तेवढ्यापुरता नाही आहे मित्रांनो. आज ज्या दिवशी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख किंवा वेळ होती, त्यानंतर अर्थातच चर्चा अशी चालली होती की काँग्रेस एक उमेदवार मागे घेईल, म्हणजे काय जगताप किंवा कोणतरी, आणि भाजप सदाभाऊ खोत यांना मागे घेईल आणि मग 10ला 10 उमेदवार दाखवून मतदानाची वेळच येऊ दिली जाणार नाही, सगळे 10 आमदार बिनविरोध निवडून येतील असं म्हटलं जात होतं. पण तरीही मुदत संपण्यापूर्वी भाजपतर्फे सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागे घेतली. पण काँग्रेसचे जे दुसरे उमेदवार आहेत भाई जगताप, हे नॉट रिचेबल होते आणि त्यांनी माघार घेतली नाही. आणि त्यामुळे आता मैदानात 11 उमेदवार आहेत आणि त्या 11 उमेदवारांसाठी मतदान होणं हे अपरिहार्य आहे. प्रश्न असा आहे की या निमित्ताने मग म्हणजे इकडे मुदत संपली, सदाभाऊ खोतांनी माघार घेतली, भाई जगतापांनी घेतली नाही, हे सगळं घडून गेल्यानंतर अल्पावधीतच भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही भूमिका मांडली की आम्ही 5वा उमेदवार का उभा केला आहे, 6वा सपोर्टेड जो अपक्ष होता तो मागे का घेतला आहे. ही भूमिका मांडण्यासाठीच फडणवीसांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. पण गंमत लक्षात घ्या, विषय काय आहे, विषय राज्यसभा जिंकल्यानंतर येऊ घातलेली आणि होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक आणि त्यामध्ये आपल्याकडे संख्याबळ नसताना भाजपने उभा केलेला 5वा उमेदवार हा विषय होता पत्रकार परिषदेमध्ये. पण तरी त्यावर एक तात्पुरती वरवरची भूमिका मांडून झाल्यानंतर फडणवीस अचानक ओबीसी आरक्षणाकडे वळले आणि याला मित्रांनो फार मोठं महत्त्व आहे. मंगळवार बुधवार पुढचे 4 दिवस कधीही आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यावर फडणवीस बोलू शकले असते. आजच ज्या वेळेला विधान परिषदेच्या उमेदवारीवरून हाणामारीपर्यंत प्रसंग गेलेला आहे, अशा वेळेला अचानक आपण 6वा उमेदवार मागे घेतला पण 5वा उमेदवार मैदानात ठेवला, याचा खुलासा देण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये फडणवीसांनी अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय आणला. तुम्हाला माहिती आहे ओबीसी आरक्षण हे रद्द झालेलं आहे सुप्रीम कोर्टातून आणि तसंच मध्य प्रदेशचं पण रद्द झालेलं होतं. पण आवश्यक असलेला जो इम्पिरिकल डेटा होता
तो अवघ्या आठवड्याभरात 10 दिवसात मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाला सादर केला आणि त्यांचं आरक्षण मान्य करून सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशला स्थानीय निवडणुकांची जी काय निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये ओबीसी आरक्षण वापरायला परवानगी दिलेली आहे, पण महाराष्ट्राला नाकारलेली आहे. आणि त्यामुळे मग घाईगर्दीने नाक मुठीत धरून आता केंद्राकडे बोट दाखवणं थांबून राज्य सरकारला महाराष्ट्रात ओबीसीचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं भाग झालेलं आहे. आणि ते काम आत्ता सुरू आहे. हे काम सुरू आहे. त्याला आता जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेलेत, पण तरीही त्या विषयावर भाजपकडून काही बोललं जात नव्हतं. ते आज अचानक फडणवीसांनी का उकरून काढावं? माझ्या अंदाजाने साधारण 8-10 दिवस आता हा इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे 8-10 दिवसापासून सुरू आहे. पण त्याविषयी भाजपकडून कुठची भूमिका समोर आलेली नव्हती. ती अचानक या विधान परिषदेचा उमेदवार ठेवणं मागे घेणं या संदर्भातल्या पत्रकार परिषदेत का आली, ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच ती समजून घेतली पाहिजे. फडणवीस एका बाजूला म्हणतायत की सत्ताधारी महाविकास आघाडीतले जे आमदार, मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते, मंत्री वगैरे वगैरे यांच्यावर नाराज आहेत, एकूण राज्यातल्या कारभाराविषयी नाराज आहेत. त्यांना आपली नाराजी आणि प्रक्षोभ व्यक्त करण्यासाठीच आम्ही 5वा उमेदवार टाकला आहे असं फडणवीस म्हणतात. आणि तात्काळ ते ओबीसी आरक्षण इम्पिरिकल डेटा तो सदोष डेटा कसा गोळा होतोय तिकडे वळतात. या 2 गोष्टी मित्रांनो फार जवळून कनेक्ट होतात. महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम मोठ्या संख्येने सगळ्या पक्षामध्ये ओबीसी आमदार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, अगदी नाना पटोलेंपासून कोण वडेट्टीवारपासून सुरेश धस असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, पडळकर असतील किंवा वेगवेगळे पंकजा मुंडे, वेगवेगळ्या आमदारांनी, भुजबळ, कोणते आव्हाड, या लोकांनी वेगवेगळा आवाज उठवलेला आहे. आणि या सगळ्या खेरीज समोर येऊन न बोलणारे असे ओबीसीचे प्रचंड नेते आणि आमदार आहेत. या आमदारांना आपण विधानसभेत आहोत आणि आपण ज्या सरकारला पाठिंबा दिला आहे त्या सरकारमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं हे खुपतं आहे. कारण त्यांना माहिती आहे ज्या समाजाच्या पाठबळावर हे ओबीसीचे विविध पक्षातले नेते, प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीतले, महाविकास आघाडीतले जे ओबीसी आमदार आहेत, यांना बोचणी आहे, टोचणी आहे की आपण ज्या सरकारला पाठिंबा दिलाय त्याच सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं. यामुळे ओबीसी समाजातली नाराजी सगळ्यात जास्त आपल्याला भोगायला लागणार. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत असा हट्ट पहिल्यापासून भाजपने धरला. इम्पिरिकल डेटा लवकर गोळा करा म्हणून भाजप मागे लागला. तरी आपण ज्या सरकारला पाठिंबा दिलाय ते केंद्राकडे बोट दाखवून ओबीसी आरक्षणाचा बोऱ्या वाजवत राहिलं. ही बोचणी महाविकास आघाडीतल्या बहुतांश ओबीसी आमदारांमध्ये आहे. आणि म्हणून 5वा उमेदवार ठेवताना किंवा सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मांडलेली जी भूमिका आहे त्यामध्ये अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय का आणि कसा आला ते इथे आपल्याला समजून घ्यावं लागतं. महाविकास आघाडीचे जे काही 170-72 वगैरे आमदार आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी आमदार आहेत. आणि आपण ज्या सरकारला पाठिंबा दिलाय त्या सरकारनेच आपल्या समाजाचं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करून टाकला. ही अस्वस्थता त्याच आमदारांमध्ये अधिक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आत्तासुद्धा ज्या देवेंद्र भुयार नावाच्या आमदाराकडे बोट दाखवून संजय राऊत यांनी आरोप केला, त्यांनी काय सांगितलं खुलासा देताना, आम्ही काही व्यक्तिगत काही मागत नाही, आमच्या मतदारसंघातली कामं असतात
जनतेची कामं असतात, जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत असतो, पण त्याकडे पण दुर्लक्ष होतं असं देवेंद्र भुयार म्हणतात आणि हेच हितेंद्र ठाकूरसुद्धा म्हणतात आणि हेच अनेक शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीतल्या आमदारांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आमच्याकडे ढुंकून बघत नाहीत, आमचे फोन उचलत नाहीत, मुख्यमंत्री आमदारांना भेटत नाहीत, आमदारांच्या तक्रारी दूर करत नाहीत, आमदारांच्या ज्या अडचणी आहेत त्या मुख्यमंत्री ऐकूनसुद्धा घेत नाहीत, ही जी तक्रार आहे त्यामध्येच ओबीसी हा सगळ्यात अवघड जागीच्या दुखण्याचा विषय आहे. आणि नेमका तो विषय फडणवीसांनी या विधान परिषद 5व्या उमेदवाराच्या निमित्ताने आणला आणि त्यात ते काय म्हणतात की आमदारांमध्ये जी नाराजी आहे, सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या आमदारांमध्ये जी नाराजी आहे ती व्यक्त करण्याची त्यांना संधी द्यायची, म्हणूनच आम्ही 5वा उमेदवार उभा केलेला आहे. म्हणजे तुमचा मुख्यमंत्री तुमच्याकडे बघत नसेल, तुमच्या तक्रारीची दखल घेत नसेल, तुमच्यावर अन्याय करत असेल आणि अन्यायाची दादसुद्धा घेतली जात नसेल, तर त्या मुख्यमंत्र्याला धडा शिकवा. आणि धडा शिकवण्याची जागा अशी आहे की महाविकास आघाडीतर्फे जे 6 उमेदवार उभे आहेत त्यातला एक पाडा, आणि तो पाडायचा असेल तर भाजपचा 5वा आमदार निवडून आणा, हे आवाहन आहे. ज्या प्रकारचा इम्पिरिकल डेटा महाराष्ट्र सरकार गोळा करतंय तो चुकीचा आहे आणि त्यामुळे ओबीसीचं दीर्घकालीन नुकसान होणार आहे. तो चुकीचा डेटा परत एकदा सुप्रीम कोर्टात गेला तर तो फेटाळला जाणार आहे आणि फेटाळल्यामुळे नुकसान मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचं होणार नाही तर ओबीसी समाजाचं होणार आहे. आणि ओबीसी समाजाचं हे नुकसान होईल तेव्हा तो ओबीसी समाज त्याचा जाब प्रत्येक ओबीसी आमदाराला विचारणार, असाही फडणवीस यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. 5वा उमेदवार विधान परिषदेचा, सत्ताधारी गोटातली नाराजी, हे सगळं बोलताना चुकीचा इम्पिरिकल डेटा आणि तो सुप्रीम कोर्टात फेटाळला गेल्यानंतर ओबीसीचं होणारं दीर्घकालीन नुकसान, हे सगळं जोडलं तर आपल्या लक्षात येतं की फडणवीस हे फक्त ओबीसी आरक्षण आणि इम्पिरिकल डेटा यातली सदोष माहिती एवढ्यापुरतं बोलत नव्हते, तर ते सरळ महाविकास आघाडीचे जे काही 170पेक्षा अधिक आमदार आहेत त्यामध्ये ओबीसी आमदार आहेत, त्यांना ते सूचना देत होते, चिथावणी देत होते की तुम्ही पाठिंबा दिलेलं सरकार तुमच्या समाजाचं ओबीसीचं नुकसान करतं आहे आणि ते नुकसान दीर्घकालीन आहे. त्या सरकारला आत्ताच धडा शिकवला पाहिजे, नाहीतर मुख्यमंत्री आणि एकूण शिवसेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते मंत्री इतकी चरबी चढल्यासारखे मस्तीत आहेत की त्यांना आमदारांच्या नाराजीचीही पर्वा उरलेली नाही. तर त्यांचे पाय जमिनीला लावण्याचा सोपा मार्ग म्हणजे प्रामुख्याने महाविकास आघाडीतल्या ओबीसी आमदारांनी महाविकास आघाडीच्या 6 पैकी एका उमेदवाराला पराभूत करणं आणि भाजपचा 5वा उमेदवार निवडून आणून महाविकास आघाडीला दणका द्यायचा. त्या दणका दिल्यामुळे सरकार पडणार नाही, पण सरकारला जाग येईल. तेव्हा फडणवीस 5वा उमेदवार आणि ओबीसी आरक्षण हे एकत्र का सांगतात हे मित्रांनो समजून घेतलं पाहिजे. राजकारण असंच समजून घ्यायला लागतं. अनेकदा त्यामधून वेगवेगळे संकेत दिले जात असतात आणि ते संकेत जर समजून घेतले नाहीत तर मग राजकारण समजणं अवघड होतं. आणि मग म्हटलं जातं की फडणवीसांनी चमत्कार केला. फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की मी चमत्कार वगैरे करत नाही, चमत्कारावर माझा विश्वास नाही. हे याच पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले. त्याचा अर्थ सरळ आहे की समोर जी परिस्थिती दिसते त्याचा फायदा मी उचलतो आणि 5वा उमेदवार आणि ओबीसी आरक्षणानिमित्ताने चुकीचा इम्पिरिकल डेटा याचा हा संबंध समजावण्यासाठी व्हिडिओ केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.